नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे मागील वर्षी विचारलेले प्रश्न असणार आहेत। त्याचबरोबर आपण इतर फॅक्ट देखील कव्हर करणार आहोत प्रश्नांसंबंधित। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, ईव्हीएमचा फुल फॉर्म काय आहे? ईव्हीएमचा फुल फॉर्म विचारलेला आहे। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा ईव्हीएमचा फुल फॉर्म आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाशाचा वेग किती असतो? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद। पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद। प्रकाशाचा वेग सर्वात जास्ती कुठे असतो असा प्रश्न विचारला जातो, तर निर्वातामध्ये। ठीक आहे, निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो। तसेच काच, हिरा यामध्ये प्रकाशाचा वेग खूप कमी असतो, पाण्यामध्ये देखील खूप कमी असतो, निर्वातामध्ये सर्वाधिक असतो। एक प्रश्न विचारला जातो, सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे, साधारणतः 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ लागतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी। हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? दिलेल्या पर्यायांपैकी बघा, पोलीस सह आयुक्त हे जे पद आहे ते वरिष्ठ दर्जाचं पद आहे, पोलीस सह आयुक्त। ठीक आहे, आता सर्वात आधी येणार बघा, आपण बघूया लगेच रँकिंग। सर्वात आधी येणार बघा आयुक्त हे पद येणार। ठीक आहे, आयुक्त। त्यानंतर येणार त्याच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर पोलीस सह आयुक्त। त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणार बघा अप्पर पोलीस आयुक्त, वरतून खाली येतो आपण। ठीक आहे, तिसऱ्या क्रमांकावर येणार अप्पर पोलीस आयुक्त। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर येणार सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 5व्या क्रमांकावर येणार पोलीस उपायुक्त। ठीक आहे, सर्वात खाली कोण आलं? पोलीस उपायुक्त। त्याच्यावर आलं बघा सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याच्यावर आलं अप्पर पोलीस आयुक्त, त्याच्यावर पोलीस सहायुक्त आणि सर्वात वरती आयुक्त। अशी रँकिंग असते आयुक्तांची। ठीक आहे, जर राज्यामध्ये विचारलं तर DGP हे सर्वोच्च पद आहे, पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे आणि पोलीस शिपाई हे सर्वात कनिष्ठ पद आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? अटल सेतू उत्तर असणार आहे अटल सेतू। हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे। याची लांबी विचारली तर 21.8 किलोमीटर एवढी आहे। ठीक आहे, 21.8 किलोमीटर। हा शिवडी व नावाशेवा यांना जोडतो, मुंबई व नवी मुंबईला जोडतो। ठीक आहे, 6 लेनचा हा रस्ता असणार आहे, 6 लेनचा हायवे हा समुद्रावर बांधलेला। ठीक आहे, या ठिकाणी भूपेन हजारिका सेतू आहे बघा। तर जर विचारलं भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल, या ठिकाणी बघा सागरावरील पूल विचारले, तसं जर नदीवरील पूल विचारला तर भूपेन हजारिका उत्तर द्यायचं आहे। हा भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल आहे। नदीवरील पूल याची लांबी आहे बघा 9.15 किलोमीटर। ठीक आहे, 9.15 किलोमीटर याची लांबी आहे। कोणत्या नदीवर आहे? तर आसाममध्ये लोहित नदीवर, लोहित नदीवर हा पूल बांधलेला आहे। आता भारतातील सर्वात उंच नदीवरील पूल कोणता आहे तो मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे, जो अलीकडेच सुरू करण्यात आलेला आहे। महात्मा गांधी हा जो सेतू आहे तो बिहारमध्ये गंगा नदीवर आहे। त्यानंतरचा प्रश्न, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? तर आपला भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश बनलेला आहे। चांद्रयान 3 द्वारे 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत चंद्रावर दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला आहे। ज्या ठिकाणी आपलं चांद्रयान 3 उतरवण्यात आलं त्या पॉईंटला नाव काय देण्यात आले होतं? शिवशक्ती पॉईंट। ठीक आहे, शिवशक्ती। हे देखील प्रश्न विचारलेला आहे हा पोलीस भरतीमध्ये मागील वर्षी, शिवशक्ती पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर भारत पहिला झाला दक्षिण ध्रुवावर जाणारा। त्यानंतर दुसरा आहे बघा अमेरिका, हा जो देश आहे तो दुसरा देश बनलेला आहे दक्षिण ध्रुवावर जाणारा। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे? कोणत्या शस्त्राला? दांडपट्टा, पर्याय क्रमांक बी दांडपट्टा। ठीक आहे, याला
महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी राज्यशस्त्र जर संबंध आलेला आहे तर इतर प्रतीके देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. राज्यपक्षी विचारला तर हरियाल, राज्यप्राणी शेकरूकार, राज्यफूल मोठा बोंडारा किंवा तामन, राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा किंवा जय जय महाराष्ट्र माझा, राज्य झाड आंबा, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन किंवा राणी पाकोळी. ठीक आहे, ही प्रतीक आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. या ठिकाणी राज्यशस्त्र दांडपट्टा. त्यानंतर प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड उत्तर असणार आहे. उत्तराखंडने 27 जानेवारी 2025 ठीक आहे 27 जानेवारी 2025 पासून त्यांच्या राज्यामध्ये UCC म्हणजेच समान नागरी कायदा लागू केलेला आहे आणि असं करणारं ते पहिलं राज्य बनलेलं आहे. आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून. ठीक आहे, उत्तराखंडला देवांची भूमी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, देवांची भूमी असं कोणत्या राज्यास म्हटलं जातं असा प्रश्न विचारला जातो तर उत्तराखंड उत्तर द्यायचं आहे. याच राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो तर 3रा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक सी. पहिला क्रमांक लागतो बघा चीनचा. ठीक आहे, पहिला क्रमांक चीनचा, दुसरा लागतो अमेरिकेचा आणि तिसरा आपल्या भारताचा लागतो. पुढील प्रश्न आहे पुणे व मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? बोर घाट आहे. यालाच खंडाळा म्हणून ओळखलं जातं बघा, बोर घाट. ठीक आहे, कसारा घाट कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान आहे तर मुंबई व नाशिक. यालाच स्थळघाट देखील म्हटलं जातं. कसारा घाटाला स्थळघाट देखील म्हटलं जातं. कंबाटकी घाट आहे बघा सातारा व पुण्यादरम्यान. फोंडा घाट आहे कोल्हापूर व कोकणादरम्यान. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? किती स्तरीय आहे? त्रिस्तरीय. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी त्रिस्तरीय उत्तर असणार आहे. आता त्रिस्तरीय आहे तर बघा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर बलवंत राय. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. बलवंतराय समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती 1957 मध्ये. आता द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणी केली होती तर अशोक मेहता. अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज समितीची शिफारस केली होती. ठीक आहे, पंचायत राज संबंधित आणखी 2-3 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पंचायत राजला कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला तर बघा 73वी घटनादुरुस्ती जी आहे ती पंचायत राजशी संबंधित घटनादुरुस्ती आहे. या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला. ठीक आहे, त्यानंतर पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते तर महात्मा गांधींचे स्वप्न होते. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान, दुसरे आंध्र प्रदेश. ठीक आहे, हे महत्त्वाचे प्रश्न पंचायत राज व्यवस्थेवर विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पीक बहुहंगामी आहे? दिलेल्या पर्यायांपैकी सूर्यफूल हे बहुहंगामी पीक आहे. ठीक आहे, सूर्यफूल. गहू हे जे पीक आहे ते रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. त्यानंतर मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले होते? ठीक आहे, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह असं म्हटलं जात होतं. ठीक आहे, या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ यांना टोपण नाव देण्यात आलं होतं. मुंबईचे शिल्पकार दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं. बाळ गंगाधर टिळक असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? कोणती? गगनयान ही जी मोहीम आहे ती भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी व परत घेऊन येण्यासाठी वापरली जाते. कोणती राबवण्यात येते? गगनयान. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए उत्तर असणार आहे. मालमत्तेचा हक्क जो आहे तो भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. पूर्वी होता. ठीक आहे, पूर्वी हा मूलभूत हक्कच होता. पण 1978 मध्ये
44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. ठीक आहे, 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या घटनादुरुस्ती करून हा जो मूलभूत हक्क आहे मालमत्तेचा तो वगळण्यात आला. ठीक आहे, आणि याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. मालमत्तेचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने काढून घेण्यात आला विचारलं तर 44वी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे? 1978 मध्ये झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा आजार कोणता? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गोवर. गोवर हा जो आजार आहे तो विषाणूमुळे होणारा आजार आहे. ठीक आहे, कोणत्या विषाणूमुळे होतो तर रुबेओला. रुबेओला असं नाव आहे, रुबेओला हा जो विषाणू आहे याच्यामुळे हा आजार होतो. कोणता? गोवर. घटसर्प कशामुळे होतो तर जीवाणूमुळे होतो. यालाच बघा डिप्थेरिया असं म्हटलं जातं. घटसर्पालाच इंग्रजीमध्ये डिप्थेरिया असं म्हटलं जातं. आणि हा जो आजार आहे तो कॉरिनेबॅक्टेरियम डिप्थेरिया या जीवाणूमुळे होतो. त्यानंतर क्षयरोग म्हणजेच TB हा जो आजार आहे तो बघा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. घटसर्प जीवाणूमुळे, क्षयरोग जीवाणूमुळे. ठीक आहे, त्यानंतर विषमज्वर म्हणजेच टायफॉईड. ठीक आहे, टायफॉईड हा जो आजार आहे तो साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. विषमज्वरचं इंग्लिश नाव लक्षात ठेवायचं टायफॉईड. ठीक आहे, घटसर्पाचं इंग्लिश नाव डिप्थेरिया, क्षयरोगाचं TB हे नाव देखील विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हटले जाते? कोणत्या लिपीला? ब्राह्मी लिपी. पर्याय क्रमांक B, ब्राह्मी लिपी ही सर्वात जुनी लिपी म्हणून ओळखली जाते आणि याच लिपीला सर्व लिपींची जननी असे म्हटले जाते. अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले, ज्यामधून तुमचे जवळपास 40 ते 50 प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आणि या प्रश्नांपैकी आपल्या या सिरीजपैकी बरेचसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील येणाऱ्या भरतीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.